नमस्कार मंडळी. काल आपण सर्वांनी 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा 80वा स्वातंत्र्यता दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. एका दृष्टीने आपल्या भारत मातेला आपण वंदनच केलं, पण ती भारत माता कुठे हो सध्या? म्हणजे आपले आई वडील म्हातारे झाले की काही लोक त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात आणि त्यांची तिकडे आबाळ होते. माझ्या बाबतीत तसंच झालं. ते काय झालं ते मी तुम्हाला माझ्या कवितेतनं ऐकवण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्हाला पटतंय का. भारत माता. काल मला भारत माता वृद्धाश्रमात भेटली. वृद्धाश्रमात भेटली. न राहून मी मग तिची विचारपूस केली. खोटं हसून मला म्हणाली, बरं चाललंय माझं. मला लख्ख दिसत होतं खांद्यावरचं ओझं. डोळे तिथे सांगत होते तिची करुण कहाणी. सांगताना नकळत आलं तिच्या डोळा पाणी. तुला काय वाटतं मी मुद्दाम आले इथे? पण काय करू, माझे सगळे प्रयत्न झाले थिटे. देशाची परिस्थिती सुधारते आहे, पण पायाखालचं शेपूट सुद्धा फुटकारते आहे. लोकांना हवा आहे स्वच्छ सुंदर देश, पण स्वतः मात्र करत राहतात एकमेकांचा द्वेष. राजकारण म्हणजे आता झालाय धंदा. बरं का, राजकारण म्हणजे आता झालाय धंदा. तुझे किती माझे किती होतो खरा वांदा. त्यात सुद्धा चौथा स्तंभ करतो दिशाभूल. चौथा स्तंभ म्हणजे आपलं सो कॉल्ड मीडिया. बरं का, त्यात सुद्धा चौथा स्तंभ करतो दिशाभूल. लोकांना देतच राहतो TRPची हूल. सामान्य लोकांचं तर निराळच तंत्र. नियम वगैरे झूठ हे सब, हाच त्यांचा मंत्र. रस्त्यामध्ये कचरा आणि घाण सदोदित कानाला मोबाईल लावून जातात ट्रिपल सीट. वाहतुकीचे नियम ही तर कीच झाडकी पत्ती. कोणी गेलं सांगायला तर दिसते फक्त मस्ती. ही मस्ती म्हणजे माज बरं का, तो गुरमीतूनच येतो. ही मस्ती म्हणजे माज बरं का, तो गुरमीतूनच येतो. पण या सगळ्या गोंधळात देश बळी जातो. सांगण्यासारखं बरंच आहे, काय काय सांगू. लोकांकडे किती आणि काय काय मागू. सांगण्यासारखं बरंच आहे, काय काय सांगू. लोकांकडे किती आणि काय काय मागू. भारत माता बोलत होती कमरेमध्ये वाकून. खांद्यावरचं ओझं तरी कसं देईल टाकून. आपण सगळी तिची मुलं तरी ती अनाथ. आता तरी फुटू दे हो पाजर आपल्या मनात. सार्वजनिक जाणीवेचं भान आपण ठेवू. वृद्धाश्रमात काळजी तिची आपणच घेऊ. डोळ्यातून हद्दपार करू तिचे आसू. ओठांवर येईल तिच्या समाधानाचा हसू. वृद्धाश्रम सोडून ती यायलाच हवी आणि आई आपल्या मनामध्ये राहायलाच हवी. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण खरंच मनापासून विचार केला पाहिजे.